बघा, या व्हिडिओमध्ये आज आपण भाग 4 मधील मार्गदर्शक तत्त्वे पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं कलम 39 पाहणार आहोत आपण आणि त्याचे संपूर्ण सबकलम आहेत. याच्यावर आयोगाने आतापर्यंत भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि ते संपूर्ण डोक्यात कसे घालायचे याची जिम्मेदारी माझी. फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. बघा, 39 कलम काय आहे? राज्याने अनुसरायची धोरणे. बघा, 39 कलम काय आहे? राज्याने अनुसरायची धोरणे. तर बघा, त्यामध्ये सबकलम आहेत हे ABCDEF. तर आता ए काय बघा, स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा अधिकार. म्हणजे राज्यानं असं धोरण आखलं पाहिजे की स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे साधन मिळाले पाहिजे. तर असं लक्षात ठेवा, राज्याने असं धोरण आखावं की स्त्री पुरुषांना अन्न हे उपजीविकेचे साधन मिळालं पाहिजे. बघा, उपजीविकेचे साधन कोणते आहेत? अन्न, वस्त्र, निवार. तर अन्न हे स्त्री पुरुष दोघांनाही समान भेटलं पाहिजे असं राज्याने धोरण आखले पाहिजे. मग ए फॉर अन्न असं लक्षात ठेवा. इथं ट्रिक मी लिहिलेली. त्यानंतर बी आहे, भौतिक साधन संपत्ती सर्वांमध्ये विभागणी झाली पाहिजे. म्हणजे भौतिक साधन संपत्ती सर्वांना, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत सगळ्यांना भेटली पाहिजे. मग बी फॉर भौतिक असं लक्षात ठेवा. भौतिक शब्दाची सुरुवात बी ने होते असं लक्षात ठेवा. त्यानंतर सी आहे, साधन संपत्तीचे केंद्रीकरण झाले नाही पाहिजे. म्हणजेच सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे. साधन संपत्तीचे सेंट्रलायझेशन टाळणे. म्हणजे संपूर्ण साधन संपत्ती ही मुंबईतच, दिल्लीतच अशी झाली नाही पाहिजे. संपूर्ण गरिबांना त्याचा हे झालं पाहिजे. म्हणजे जर रॅशनचे दुकान वगैरे असतील तर ते संपूर्ण भारतामध्ये पसरले पाहिजे. म्हणजे त्याचं सेंट्रलायझेशन फक्त दिल्लीतच नाही झालं पाहिजे. सी फॉर सेंट्रलायझेशन टाळणे असं लक्षात ठेवा. त्यानंतर डी आहे, स्त्री पुरुष समान कामास समान वेतन. तर याला ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायचं की डी फॉर देना बँक म्हणा. देना बँकेने स्त्री पुरुष कामगारांची भरती केली आणि दोघांनाही समान कामास समान वेतन दिले असं लक्षात ठेवा. त्यानंतर ए आहे, स्त्री पुरुष आरोग्य, बालकांचे कोवळे वय आणि कामगारांना न पाळणाऱ्या व्यवसायात घालू नये. तर याला कसं लक्षात ठेवायचं? ई फॉर इंजेक्शन असं लक्षात ठेवा. स्त्री पुरुष कामगार आजारी पडले की त्या कंपनीने त्यांना लगेच इंजेक्शन देणे असं लक्षात ठेवा. त्यासाठी एक डॉक्टर कंपनीमध्ये नेहमी ठेवणे असं राज्याने धोरण आखलं पाहिजे. त्यानंतर एफ हे नवीन घटनादुरुस्तीने ॲड केलेलं. बघा, एफ काय? बालकांचे शोषणापासून संरक्षण आणि मुक्त वातावरणात ठेवणे त्यांना. म्हणजे त्यांना फ्री वातावरणात ठेवणे. मुक्त म्हणजे फ्री ठेवणे. मग एफ फॉर फ्री ठेवणे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि हे 42 घटनादुरुस्तीने ॲड केले. तर आशा करतो की 39 मधील संपूर्ण कलम तुमच्या डोक्यात घुसले असेल, कारण हे कलम खूप म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कंबाईन राज्यसेवेची, सर्व सेवेची तयारी करत असाल तर तुम्ही मागचे प्रिव्हियस पेपर पहा. त्यामध्ये कलम 39 वर आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेले आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.